सोहळ्यात इथे आलो आहे। संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा रिंगण सोहळा इथे होणार आहे आणि रिंगण सोहळ्याला उगा काही क्षणच आहे ते असताना इथे एक छोटे छोटे माऊली आपल्याला भेटलेले आहे। यावेळी वारीत आपल्याला तरुण वर्ग खूप पाहायला मिळतो आहे। आणि काय सांगाल माऊली, आज रिंगण सोहळा आहे, काय रिंगण सोहळ्याबद्दल काय सांगाल? माऊली रामकृष्ण हरी, देहू ते अकलूज पर्यंत तुकोबराईच्या कृपेने संत कृपा प्रसादक दिंडी वारजे मारवाडी इथून आमचा प्रस्थान झालं देहूकडून। आणि आनंदाच्या गजरा, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पंढरीच्या पांडुरंगाची आस लागत 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 पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक नकरी तीर्थव्रत जगद्गुरु तुकोबराईच्या कृपेने आशीर्वादाने निश्चयाचे बळ तुकोबरायांनी एवढं बळ दिलं आम्हाला चालत येईपर्यंत। आणि त्या वारीच्या बळामध्ये नामस्मरणाच्या चिंतनामध्ये हे चिमुलके बालक, हे अथांग असा सागर, आणि विशेषतः असं झालं जगद्गुरु तुकोबराईच्या गाथ्यामध्ये अभंग आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, कराल ते नोवे काय महाराज, परिपाये बीज शुद्ध अंगी। महाराजाच्या चमत्काराची माहिती अशी सांगायची, देहूपासून आमच्या सोबत रेडा चालत आला माऊली, रेडा चालत आला आमच्या सोबत। आणि तो कालपर्यंत आमच्यापर्यंत होता, फक्त आज भेट नाही झाली, त्या रेड्याची भेट झाली। महाराजांनी 400 वर्षाच्या अगोदर सांगितलं की ज्ञानोबाराय काही करू शकतात, काय ज्ञानोबाराय काही करू शकतात, त्यांच्या दारामध्ये सोन्यांचा पिंपळ आहे आणि अंगामध्ये एवढं बळ आहे की ते रेडा सुद्धा बोलू शकतात। तर तो रेडा आज आमच्या पालखी जगद्गुरु तुकोबराईच्या पालखी सोहळ्यामध्ये तो रेडा चालू शकतो, बोलू शकतो, हा आम्हाला प्रचितीचा अनुभव आहे माऊली। आणि आमची वारी अकलूज पर्यंत या रिंगणामध्ये आज पुष्पवृष्टी होणार, जगद्गुरु तुकोबराईच्या जीवनामध्ये आज त्यांच्या पादुकावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी होणार। याही देहा याही डोळा, ह्याची डोळा, ऐसा सोहळा स्वर्गी नाही, ऐसा सोहळा स्वर्गी नाही, सुख समाधान स्वर्गी नाही आहे। रामकृष्ण हरी, सुनीता चव्हाण, आमचं हे सिद्ध कला महिला भजन मंडळ गेली 15 वर्ष मी अविरत संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्यात चालत आहे। 163 दिंडी क्रमांक, दिंडी आमची मागे आहे पण आम्ही पुढे आलोय। पण खरी महाराष्ट्राची संस्कृती पाहिजे असेल, देव काय आहे, ज्ञानेश्वर काय आहेत, संत तुकाराम काय, त्या मुलांमध्ये पहा, मुलांमध्ये पहा की ते यांच्याकडून शिकलं पाहिजे की ज्ञानेश्वर काय आहेत, माऊली काय आहेत, तुकाराम महाराज काय आहेत। आणि ह्यांनीच त्या संस्थेमध्ये शिक्षण घेऊन जो सराव करतात पहाटे 3 वाजता इंद्राणीच्या काठीवर, हे मी पाहिलेलं आहे, ही मुलं, आणि ह्यांच्याकडून जी अविरत सेवा होते ही महत्वाची आहे। हे मोठे हे जे आपल्याला चिमुकले दिसत आहेत या वारीत, तुम्ही पंढरपूर पर्यंत चालत जाणार आहात? होय होय। तर देहून तुम्ही निघाले, देहू पासून ही पालखी निघाले, मुलं चालत आहेत, किती वय किती असणार तुमचं? 10-14 वर्ष। इतक्या लहान लहान चिमुकले जे आहेत त्यांच्या छोट्या छोट्या पावलांनी पंढरीच्या दर्शनाला जाणार आहे। आणि खरं तर हे सराव करतात, म्हणते इंद्रायणी नदीच्या काठी बसून हे सराव करतात पहाटे 3 वाजता, पहाटे 3 वाजेपासून। आणि खरंच हे जे चिमुकले आहेत या इकडे, हे जे चिमुकले आपण पाहतोय, यांना बघून खरंच एक खूप मोठा आनंद आणि यांच्या चेहऱ्यावरचं जो सुख तुम्हाला थकवा दिसणार नाही यांच्या चेहऱ्यावर। आलो आहे, चालत आला आहे, काय नाव काय तुझं? कृष्णा। कृष्णा, तुझं? मयूर। आणि किती वर्षापासून वारी करत आहे? पहिली वारी आहे? आम्ही 2 वर्ष झाले। 2 वर्ष झाले तुम्ही सगळे। वारीचा अनुभव कसा आला तुम्हाला? खूप म्हणजे खूप आनंद असा वाटतो वारीमध्ये, असं जिथलं असं आम्ही तिथलं चाललो बी तर आम्हाला असं वाटत नाही आम्ही थकलो म्हणून, आनंदाच्या मध्ये आनंद येतो, मस्त मजा मस्ती करा। तुम्ही पण 2 वर्ष झाले? हां। तुम्ही सराव करता, काय करता? अभंग वगैरे तुम्हाला? अभंग म्हणतो, म्हणा अभंग, काय एखादी अभंग म्हणता एखादी? आणि एक मेसेज आहे की पालकांनी ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम या ज्या मालिका संध्याकाळी 6:30ला असतात, 6 पर्यंत मुलं घरी येतात, ते दुसरे काही दाखवण्यापेक्षा मुलांना निदान आता ह्या काळात तरी नाही नक्कीच या काळात मुलांना या सगळ्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे। कारण शाळेमध्ये आता कुठलेही संस्कार शिकवले, नक्कीच ते सगळं बरोबर आहे। ही आमच्यासाठी पांडुरंगच आहेत, परमात्मा की यांच्या रूपात आम्हाला बिलकुल। लहानांमध्येच आपण म्हणतो की देव जे आहे ते आपल्याला चिमुकल्यांमध्ये दिसतात। आपण यांचा अभंग आता ऐकून घेऊया। थोर भक्ती आवड देवा, थोर भक्ती आवड
पावी माया संसाराची देविले आनंदे देविले आनंदे तुझावे समाधान कितिया तुझावे समाधान देविले आनंदे देविले आनंदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की नवराष्ट्र चॅनलचे मनापासून आभारी आहोत, कारण नवराष्ट्र चॅनल हे समाजाला एक ज्ञान प्रबोधन करत आहे आणि अनेक ठिकाणी पालखीचं आणि सर्वांचं टिप्पण करून समाजाला जनजागृत करत आहे. म्हणून त्यांनी नवभारत या चॅनलचे मनापासून मी स्वागत करतोय आणि यांचा आभारी आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आपण आता पाहिलंय वारीतील अद्भुत क्षण आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि हे जे मुलं आहेत खरंच त्यांच्याकडे पाहून खरंच कौतुक वाटतं आणि एक प्रेरणा सुद्धा मिळते. आता रिंगण सोहळ्याला काही क्षणातच सुरुवात होणार आहे आणि हा रिंगण सोहळा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्याआधीच रिंगण सोहळ्याच्या आधी हे जे काही आहे खेळ खेळले जात आहेत, मजा मस्ती आणि आनंदात हा वारीचा क्षण जातो आहे. रामकृष्ण हरी. बोल ना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भेटूया काही क्षणात.